प्रबोधन. प्रबोधन 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 मत प्रबोधन 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 मत प्रबोधन चा काळ राहिलेला होता, ज्याच्यामध्ये काही लोकांना भूमिका घ्यायला लागली होती समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाला पुढे आणण्यासाठी, समाजाला चुकीच्या गोष्टीतून समोर आणण्यासाठी. त्याच पद्धतीने शाश्वत अकॅडमी आता ही भूमिका पार पडणार आहे की ज्या काही चुकीच्या पद्धतीने गोष्टी शिकवल्या जातात, प्रिलिम्स ओरिएंटेड गोष्टी शिकवल्या जातात, त्याच्यातून बाहेर येऊन आता आपल्याला मेन्स मध्ये आपल्याला अपेअर व्हायचं आणि मेन्सच्या लिस्ट मध्ये देखील आपल्याला टॉप करायचं आहे. तर यामध्ये करणार काय आहे, तर ही जी आपली प्रबोधन इंटिग्रेटेड बॅच आहे, जे ग्रुप बी आणि सी साठी आपण 2026 डिझाईन केली आहे, ती बॅच असणार आहे आधीच मेन्स ओरिएंटेड. म्हणजे आपण आधी मेन्सचं टीचिंग घेऊया, नंतर प्रिलिम आणि नंतर डायरेक्टली एक्झाम. मग हे करत असताना आपण अगदी डे 1ला 2 सब्जेक्ट घेऊया. म्हणजे सकाळी एक लेक्चर होईल, नंतर दुसऱ्या सेशन मध्ये दुसरं लेक्चर होईल. तर पहिला येईल एक जीएस सब्जेक्ट आणि नंतर एक मॅथ. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये 2 सब्जेक्ट कंप्लीट होतील, नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 2, नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये लँग्वेज येणार आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठी. म्हणजे थोडक्यात पहिल्या आपल्याला 8 महिन्यामध्ये मेन्सचा बराचसा सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे, नंतर प्री चालू करायचं आहे. बरेच दिवस झालं प्रिलियमचा अभ्यास करतोय, परंतु प्रिलियम क्रॅक होत नाही. त्याचं एक कारण आहे, तुम्ही फक्त महत्त्वाचे टॉपिक करताय, तुम्ही संपूर्ण सिलेबस कॉपी करत नाही. आणि याच्यासाठीच तुम्हाला आवश्यक आहे मुख्य परीक्षेचा माइंडसेट तयार करणं. आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि तुमचा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, संपूर्णपणे सेम आहे. परंतु तुम्ही काय करता, फक्त प्रिलियमचे प्रश्न घेता आणि ते सॉल्व्ह करता. तर तुम्हाला प्रबोधनच्या माध्यमातून हेच आता तोडायचं आहे. पण नेमकं हे प्रोसेस करत असताना काय असणार आहे टीचिंग, तर आपली टीचिंग एकच आहे, ती म्हणजे PYQ ओरिएंटेड बेस्ड टीचिंग. म्हणजेच काय, PYQ ड्रिव्हन टेक्निक टीचिंग आपल्याकडे असेल. यामध्ये नेमकं असणार काय आहे बघा, मी इंग्लिश शिकवत असताना कधी इंग्लिश लँग्वेज शिकवत नाही मित्रांनो. मी फक्त तेवढं शिकवतो जेवढं परीक्षेमध्ये येतं. त्याच वेळेने आपण संपूर्ण आपली शास्त्राची टीम जी असणार आहे, सगळे GH सब्जेक्ट आपण PYQ ओरिएंटेड घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात परीक्षेत जेवढं येतं तेवढं आपण शिकूया, जेणेकरून पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण पास होऊ. तर आमचं टार्गेट कंप्लीट करणं आहे, म्हणजे काय की पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला रिझल्ट मध्ये आणणं. त्यासाठी PYQ ओरिएंटेशन असणार आहे. पण याचबरोबर काय असेल, तर MCQ ड्रिल म्हणून आम्ही एक कन्सेप्ट डिझाईन केलेली आहे. MCQ ड्रिल साठी आमची शास्त्राची सेपरेट टीम आम्ही डिझाईन केलेली आहे. त्या टीम
असेल हा तुमच्याशी पूर्णतः शेअर होईल आणि या शेअर करताना तुम्हाला सांगितलं जाईल की तुमच्या विकनेस काय आहे, तुमच्या स्ट्रेंथ काय आहे आणि अकॉर्डिंगली आपण तो विषय पुन्हा घेऊ. म्हणजे थोडक्यात काही लोकांना जर एखादा मॅथचा एखादा चॅप्टर नाही समजला, त्या विद्यार्थ्यांना सेपरेट पुन्हा तो चॅप्टर शिकवला जाईल. म्हणजे थोडक्यात इथं फक्त बॅच कम्प्लिशन नाही आहे, तो टॉपिक पूर्ण तुमच्या डोक्यात अगदी जोपर्यंत तुम्ही तो डोक्यात पूर्ण मगअप करत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाहीये. थोडक्यात ही बॅच कंप्लीट करून लगेच दुसरी बॅच टाकणे हा आमचा उद्देश नाही. पूर्णतः तुम्हाला रेडी करणे मेनसाठी आणि डायरेक्टली तुम्हाला रिझल्ट मध्ये आणणे. या प्रबोधन बॅचच्या माध्यमातून सर्वप्रथम मी तुम्हाला मुख्य परीक्षेचे 15 प्रश्न इक्वल टू 30 मार्क, कारण एक प्रश्न मुख्य परीक्षेचा 2 मार्काला आहे, त्याचसोबत कायद्याचे जे 3 प्रश्न आहेत ते 6 मार्क, एवढं तुम्हाला सुरुवातीला कव्हर करून घेतलं जाईल. आणि त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचे 15 प्रश्न, त्या 15 पैकी 3 प्रश्न हे पंचायत राजचे असतात. बघा मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं, पंचायत राज करायला घेतलं तर तुमचा महिना 1.5 महिना जातो. मात्र तुम्हाला इथे 10 लेक्चर मध्येच 3 प्रश्न कसे बरोबर आणायचे हे मी तुम्हाला नेमकेपणाने शिकवणार आहे. मराठी व्याकरणाचं जे टीचिंग असणार आहे ते PYQ बेस असणार आहे. PYQ डोळ्यासमोर ठेवूनच आपण या विषयाचं अध्यापन करणार आहोत, जेणेकरून PYQ तो टॉपिक आणि त्याच्यानंतर MCQ ड्रिल. कारण का की 1 तासामध्ये हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असतो आणि यामध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा आहे. आणि इथे 30 मिनिटं मराठीला मिळतात, पण 30 मिनिटात पेपर न सोडवता आपल्याला तो 20 मिनिटांमध्ये तो कव्हर करायचा आहे. आणि तो कसा करायचा हे आपण बॅच मध्ये करणार आहोत. त्याबरोबर दुसरा जो घटक आहे आपला शब्दसंग्रहाचा. शब्दसंग्रह कुठेही शिकवला जात नाही, पण आपल्या बॅचमध्ये नित्यनेमाने आपण टेक्निकनुसार शब्दसंग्रह हा विषय शिकवणार आहे. आणि त्याबरोबर शब्दसंग्रह या विषयावर सुद्धा टॉपिक वाईज आपल्या टेस्ट होतील आणि त्या टेस्ट मधून प्रश्न कसा सोडवायचा हे सुद्धा आपण त्यामध्ये शिकणार आहोत. त्याबरोबर उतारे हा कुठल्याही बॅच मध्ये होत नाही, पण आपण दर आठवड्याला 5 उतारे आपण
म्हणजे अवांतर बोलणार नाही. 2, यामध्ये कुठले एंटरटेनमेंट टीचिंग नसेल की काहीतरी जोक सुरू आहेत आणि कुठल्या प्रकारचं इरिलेव्हंट टॉक आहे ते होणार नाही आहे. 3 म्हणजे या प्रोसेसमध्ये तुमचे जेही रिपोर्ट बनतील, म्हणजे जेही तुमचे आम्ही ऍक्च्युली एक्सेल रिपोर्ट दर वीकला बनवणार आहे आमची टीम, ती टीम तुमचे रिपोर्ट तुमच्याशी शेअर करू. तुमच्या आई वडिलांशी किंवा तुमच्या कुठले पॅरेंट्स किंवा तुमच्या नातेवाईकांशी ते शेअर केले जाणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी मॅच्युअर लोक आहात. तुमचे प्रॉब्लेम आपण तुमच्याशी शेअर करू आणि त्याच्यावर सोल्युशन देऊ. खरं तर तुम्ही इतके मॅच्युअर्ड आहात की तुम्ही गव्हर्नमेंट सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही जर मतदान करू शकतात, तर तुमचा प्रॉब्लेम वडिलांशी किंवा आईशी शेअर करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याशी ते ऍक्च्युली एक्सेल शीट शेअर करणार आहोत आणि दर वीकला तुम्हाला प्रोग्रेस देणार आहोत. आपली टीम पूर्ण शाश्वत टीम, पूर्ण शिक्षक वृंद आणि आपला हा प्रोग्राम हा ऑर्गनाइज्ड आहे. ऑर्गनाइज्ड आय एम एम्फसाइजिंग, म्हणजे यामध्ये एक प्रोसेस आहे. एक शिक्षक एक विषय कम्प्लिशन, म्हणजे थोडक्यात असं कुठलीही गोष्ट होणार नाही की तुम्ही ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेऊन टाका किंवा ह्या बॅचमध्ये तुम्हाला शिफ्ट करून टाकू किंवा ती बॅच आम्ही तुम्हाला देऊन टाकू. अजिबात नाही. प्रबोधन जी बॅच आहे तीच बॅच सुरू राहील, पूर्ण कंप्लीट 1 वर्ष होईल आणि प्रत्येक शिक्षक 100% देण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात कसे रिझल्टमध्ये येत आहेत. आपला प्रबोधन बॅचचा सर्वात मोठा USP म्हणजे एक, तुम्ही इंग्लिश असेल, मराठी असेल, GAचा कुठलाही सब्जेक्ट असेल, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, संपूर्ण बॅचमध्ये कम्प्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इतर महाराष्ट्रात प्रबोधन बॅच केल्यानंतर कोणाचीही वैयक्तिक बॅच करायची गरज पडणार नाही. ही आमची 100% तुम्हाला कमिटमेंट असणार आहे. प्रबोधनमध्ये प्रत्येक गोष्ट शिस्तीने होणार आहे. त्या गोष्टीला आम्हाला सुद्धा शिस्त असलेली लोक हवी आहे. त्यामुळे बॅचला किती लोक हवी आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपाची बॅच असणार आहे. खूप मर्यादित लोक हवी आहेत. आम्हाला ह्यूज नंबरमध्ये लोक नको आहे. जी लोक डिसिप्लिन आहे, जी लोक रूल पाळतील, जे लोक आम्ही शिकवलेलं जसंच तसं ऍक्च्युली फॉलो करतील, एवढी फक्त मर्यादित लोक आम्हाला हवी आहे. आम्हाला ह्यूज नंबरमध्ये लोक नको आहे. या प्रबोधन बॅचचा 365 डेजचा प्लॅन एक्झॅक्टली कसा असणार आहे, तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी बेसिक्स पासून शिकवलं जाईल. हे शिकवणं, हे टीचिंग जे असणार आहे ते PYQ बेस्ड असणार आहे. टीचिंग झाल्यानंतर तुमच्याकडून MCQ सॉल्विंग करून घेतलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर टेस्ट सिरीज असणार आहे तुमच्यासाठी, सब्जेक्ट वाईज असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल आणि नंतर रिव्हिजनची सायकल तुमची सुरू होणार आहे. या पद्धतीने वर्षभराची ही बॅच रन होणार आहे. आता याच्यामध्ये वर्षभराचे पूर्ण सगळेच्या सगळे लेक्चर्स ऑर्गनाइज असणार आहेत, म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचं लेक्चर होणार आहे हे ऑलरेडी डिसाइडेड असणार आहे. त्यामुळे तो पूर्ण प्लॅन प्रॉपरली डिझाईन केलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो इम्प्लिमेंट होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि टीचिंग सुरू, बाकी गोष्टी सुरू, एवढ्या पुरत्या लिमिटेड गोष्टी राहणार नाहीत, तर याच्यामध्ये डेडिकेटेड मेंटॉरशिप असणार आहे. ऑफलाईन विद्यार्थ्याला लेक्चर संपल्यानंतर जे कोणते डाऊट्स असतील ते विचारण्यासाठी तर प्रत्येक फॅकल्टी उपलब्ध असणार आहे. 1-to-1 मेंटॉरशिप होणार आहे. ऑनलाईन बॅचच्या स्टुडंटसाठी रेग्युलर तुम्हाला आमच्या बाजूने कॉल येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करणार आहोत. तर प्रबोधन इंटिग्रेटेड बॅच ही सुरू होते 1 फेब्रुवारी 2026ला आणि पहिल्यांदा स्टार्ट होणार आपला GAचा सब्जेक्ट मेनचा, प्लस त्याला असणार आहे एक मॅथमॅटिक्स. हे करत असताना टेस्ट सिरीज, MCQs आणि PYQs ह्या तिन्ही गोष्टींची सांगड आपण घालणार आहोत प्रत्येक सेक्शन वाईज. म्हणजे ही गोष्ट इतकी ऑर्गनाइज असेल की असं ओबडधोबड ही गोष्ट होणार नाही आहे की दर रविवारी टेस्ट, त्याला काही सेन्स नाही. जोपर्यंत टॉपिक कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्याचे PYQ आणि MCQ येणार नाहीत. टॉपिक कम्प्लीट, PYQ, MCQ आणि टेस्ट सिरीज ह्या